मंडळी नमस्कार. वेल्थफुल गप्पा या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मालिकेत मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पैसा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ज्यातनं आपली प्रगती होऊ शकते असं आपल्याला वाटतं, इतका तो महत्त्वाचा विषय. मात्र पैसा कसा कमवायचा हे आपल्याला अनेकदा समजत नाही आणि जे मार्ग आपल्यापर्यंत कधी पोचलेलेच नाहीत असे मार्ग, राजमार्ग म्हणूया, जर आम्ही तुमच्यापर्यंत या चर्चेतनं, या गप्पांमधून पोचवले तर तुम्ही आम्हाला नक्की धन्यवाद म्हणाल, एवढी आम्हाला खात्री आहे. आणि त्यासाठी या प्लॅटफॉर्मची निर्मिती आम्ही करत आहोत. त्याचं नाव आहे वेल्थफुल गप्पा. मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये एक पॉडकास्ट आम्ही केला होता आणि ज्यातून आम्ही तुम्हाला अस्वस्थ जगात श्रीमंत कसं व्हायचं या विषयावरती मार्गदर्शन केलं होतं. त्यासाठी प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ संदीप भुशेट्टी सरांना आपण बोलतं केलं होतं आणि त्याला आपणाकडनं मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमागचं खरं कारण आहे. आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. संदीप सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. या पॉडकास्ट मालिकेत तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आणि वेल्थफुल बनवणारे अनेक मार्ग आम्ही दाखवणार आहोत आणि त्याची सुरुवात आज आपण करूया. खरं तर श्रीमंती हा प्रत्येकाच्या दृष्टीने अतिशय आकर्षणाचा विषय. आपल्या आसपास अनेक श्रीमंत लोक आपण पाहतो, ज्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं अरे आपण असं बनायला हवं, असं घडायला हवं. मात्र खरोखर श्रीमंत कोण असतं याची आपल्याला नेमकी ओळख असतेच असं नाही आणि तीच ओळख आज आपण या गप्पांमधून करून घेणार आहोत. संदीप सरांना मी त्यासाठी बोलतं करणार आहे. खरं तर श्रीमंत असणं म्हणजे काय बरं? बरोबर. श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं असे दोन वेगळे वाक्प्रचार आपण नेहमी पाहतो आणि प्रत्यक्षात श्रीमंत असणं म्हणजे आपल्याकडे असणारी संपत्ती, श्रीमंतीला जोडून येणारा विषय म्हणजे संपत्ती. ती संपत्ती सातत्याने वाढत असेल तर तो माणूस श्रीमंत आहे असं मी म्हणेन. पण जर माझ्याकडे असणारी संपत्ती काही काळानंतर कमी होणार असेल तर तो श्रीमंत असू शकत नाही किंवा काही काळानंतर तो श्रीमंत राहत नाही. आपल्याकडे श्रीमंत फक्त पाहणं आणि दिसणं ह्याच्यापेक्षा श्रीमंत असणं याला फार महत्त्व आहे आणि याच्याशी सगळ्यात महत्त्वाचं कनेक्शन हे गुंतवणुकीशी होतं. जर आपण योग्य सांगड गुंतवणुकीची घातली तर आपण नक्कीच श्रीमंत होऊ असं साधारणपणे आपण आपलं स्वतःचं भवितव्य आपण सांगू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला योग्य नियोजन, अर्थपूर्ण निर्णय आणि योग्य विचाराने पुढे जाणे असं जर आपण करू शकलो तर आपण भविष्यातले नक्कीच चांगले श्रीमंत बनवू शकतो. बरोबर. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की श्रीमंत म्हणजे कोण? बरोबर आहे, तुम्ही आता त्याचं उत्तर दिलं थोडक्यात. मग ते दिखाऊ श्रीमंत आहेत ना, त्यांच्याविषयी काय? म्हणजे श्रीमंत असणं वेगळं जे तुम्ही सांगितलं, श्रीमंत दिसणं. आता हे दिसणारे आपल्या आसपास जे आहेत त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं खरं सांगा? आणि हे श्रीमंतीचं प्रदर्शन करणं आणि खरोखर श्रीमंत असण्यात मूलभूत काय फरक आहे? श्रीमंत असणारी माणसं श्रीमंत आहोत हे दाखवतीलच असं नाही किंवा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवणार नाही की ही खूप गर्भश्रीमंत लोक आहेत. पण बरेचसे आपल्याला असे दिसतात समाजामध्ये की जे अनेक लोक श्रीमंती दाखवत असतात पण प्रत्यक्षात ते श्रीमंत नसतात, कारण त्यांच्यावरती असणारं कर्ज किंवा त्यांच्यावरती असणाऱ्या लायबिलिटीज या श्रीमंतीला मोठा घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. आणि श्रीमंत दिसण्यासाठी अनेक लोक कर्जबाजारी होतात, कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती घेतात आणि ते खऱ्या अर्थाने श्रीमंत असतीलच असं नाही. पण तुम्ही म्हणाल की अनेक व्यवसायामध्ये लोक कर्ज घेतात, अनेक गोष्टींसाठी लोक कर्ज घेतात. उदाहरणार्थ घर खरेदी करायचं आहे, गाडी खरेदी करायची आहे, मला कुठेतरी परदेशात जायचं आहे, मला कुठेतरी मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करायचे आहेत, या गोष्टीसाठी अनेक लोक कर्ज घेतात. मग ही श्रीमंती दाखवण्यासाठी केलेला खर्च आपल्याला कितपत झेपणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत आहोत का, हा प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारलेला प्रश्न असावा असं माझं मत आहे. आणि याच्यासाठी आपल्याला मगाशी मी जसं उल्लेख केला की गुंतवणुकीचं नियोजन जर तुमचं योग्य असेल, अनेक वर्षापूर्वी जर तुम्ही या गोष्टींसाठी गुंतवणुकीचं नियोजन करून आपण एक संपत्ती निर्मिती केली असेल तर श्रीमंत दाखवण्यासाठी तुम्हाला
कर्ज घेण्याची गरज नाही. म्हणजे ऋण काढून सण साजरा करणं. बरोबर बरोबर. म्हणजे कुठल्याही कर्जा व्यतिरिक्त जर तुम्ही हे सगळं तयार केलेलं असेल किंवा मिळवलेलं असेल, विकत घेतलेलं असेल, तर ते नक्कीच मग तुम्ही श्रीमंत आहात असं म्हणू शकतो आपण. पण हे जर परवडण्या पलीकडे असतानाही तुम्ही बरोबर कर्ज काढून त्या गोष्टी केलेल्या असतील तर तेव्हा ते तुमचं असणं फक्त असतं, तुम्ही खरंच श्रीमंत असताच असं नाही. जसं मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण याच्यावरती चर्चा केली होती की मी जसं म्हटलं होतं की माझ्या या वयाच्या 55 वर्षापर्यंत मी कधी कर्ज काढलं नाही. पण मग कर्ज काढलं नाही याचा अर्थ मी श्रीमंत झालो नाही का? तर मी माझ्या आयुष्यामध्ये जे गुंतवणुकीतनं नियोजन करून संपत्ती निर्मिती केली त्या संपत्तीमुळे मी कदाचित श्रीमंत आहे, पण त्याच्यासाठी मी कर्ज काढलं नाही. सो कर्ज काढणं हा पहिला कदाचित अडथळा निर्माण होऊ शकतो श्रीमंतीकडे जाताना. म्हणून आपल्याला लागणाऱ्या गरजा, आपल्याला लागणाऱ्या भविष्यातील उद्दिष्टांसाठी जर नियोजन आर्थिक करता आलं आणि त्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पाया आपण उभा करू शकलो तर त्याच्यावर निर्माण होणारी जी बिल्डिंग आहे किंवा जी इमारत आहे ती अत्यंत बलशाली, अतिशय समृद्ध आणि अतिशय दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण ती सोडून जाऊ शकतो. त्याला मी श्रीमंत असं म्हणेन. बरोबर. आता तुम्ही जे उल्लेख केला कर्जाचा, त्यावरून मला आठवलं की लायबिलिटीज असा एक प्रकार असतो, ॲसेट्स असा एक प्रकार असतो. जेव्हा आपण कुठलाही हे करतो टॅक्स संबंधित किंवा बॅलन्स शीट आपण तयार करतो तेव्हा त्याचा उल्लेख होतो. तर आपल्या आयुष्यात खरोखर ॲसेट कुठले असतात आणि लायबिलिटीज कुठले असतात हे थोडं एकदा तुमच्या शब्दांनी सांगतो. ॲसेट म्हणजे ज्या वस्तू घेतल्याने किंवा आपण ॲडॉप्ट केल्याने भविष्यामध्ये त्यातनं मिळणारा परतावा किंवा त्यातनं मिळणारं मूल्य हे आज गुंतवलेल्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला मी ॲसेट म्हणेन. मी एक त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आपण 10 वर्षापूर्वी एखादं सोन्याची वस्तू खरेदी केली आहे आणि ती ज्या पण भावामध्ये आपण वस्तू खरेदी केलेली, आज जेव्हा ती वस्तू विकण्यासाठी बाजारात जेव्हा आपण जाणार आहोत तर मिळणारं मूल्य 10 वर्षापूर्वी जे गुंतवलेल्या पैशापेक्षा जास्त आहे का हे जर तपासलं तर ते निश्चित कदाचित जास्तच असेल, कारण सोन्याचे भाव गेल्या 10 वर्षामध्ये वाढलेले. तर ती सोन्याची जी वस्तू आहे ती तुमच्यासाठी ॲसेट आहे. परंतु मी 10 वर्षापूर्वी एक अतिशय पैसे मोठे खर्च करून एक आलिशान गाडी खरेदी केली आणि ती गाडी आज 10 वर्षांतर मी विकण्यासाठी बाजारात गेलो तर ती मिळणारी रक्कम गुंतवलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. तर गाडी ही माझ्यासाठी ॲसेट होऊ शकत नाही, ती गाडी माझ्यासाठी लायबिलिटी ठरू शकते. ती कारण ते मूल्य मला कमी येतं आहे. 10 लाख रुपये खरेदी करून मी जेव्हा ती गाडी विकत घेतो आणि विकल्यानंतर मला त्याचे 3 लाख रुपये येतात तर ते माझं ॲसेट होऊ शकत नाही. जरी आपण बॅलन्स शीटला ॲसेट या नावाखाली गाडी दाखवत असलो ती प्रत्यक्षातली लायबिलिटी आहे. घराचं उदाहरण देतो. अनेक लोक जगभरातली घर खरेदी करण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, दुकान खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. प्रत्यक्षात जर घेतलेलं कर्ज आणि त्याचा असणारा कालावधी याचा जर विचार केला आणि त्या ॲसेटमध्ये होणारी ग्रोथ म्हणजे जमिनीमध्ये होणारी ग्रोथ, फ्लॅटमध्ये होणारी ग्रोथ, घरामध्ये होणारी ग्रोथ, दुकानामध्ये होणारी ग्रोथ ही जर कर्जाच्या रकमेपेक्षा कमी असेल तर ते घरसुद्धा तुमचं लायबिलिटी असू शकतं. पण जर ते घर तुम्हाला दिलेल्या रकमेपेक्षा म्हणजे बँकेला किंवा ज्या संस्थेकडून तुम्ही कर्ज काढलंय त्या कर्जापेक्षा जास्त मूल्य देऊन जाणार असेल तर ते तुमचं ॲसेट होऊ शकतं. म्हणून नेमकं अनेक वेळा एक फार मोठी गुंतवणूकदार किंवा सामान्य माणूस चूक करतो की एक घर राहण्यासाठी असायला हवं म्हणून घर घेतो, पण पुढे जाऊन गुंतवणुकीच्या माध्यमातून अनेक घरं घ्यायचा प्रयत्न करत राहतो किंवा अनेक ठिकाणी जागा घेण्याचा प्रयत्न करत राहतो आणि कर्ज घेऊन ह्या गोष्टी केल्या जातात. त्यावेळा अनेक वेळा हे ॲसेट असणारा प्रकार आपल्याला लायबिलिटीकडे घेऊन जातो. बरोबर. आणि म्हणून तुम्ही प्रत्यक्षात अनेक घरांचे मालक असता पण तुम्ही श्रीमंत नसता. तुम्ही कर्जांच्या जरा विरोधात आहात का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ॲसेट ॲक्वायर करण्यासाठी किंवा ॲसेट मिळवण्यासाठी कर्ज काढलेलं आणि त्याचं जर योग्य नियोजन केलं तर कर्ज हे तुमच्या फायद्याचं पण ठरू शकतं. बरं. परंतु ह्याचं नियोजन कोणी करताना मला दिसत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. बहुतांशी आत्ताच्या तरुण पिढीकडे क्रेडिट कार्ड नावाचा एक प्रकार आहे आणि प्रत्येकाच्या खिशामध्ये तो कार्ड असतो.
साधारणपणे ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड आपण वापरतो त्या क्रेडिट कार्डवरती एक साधा नियम आहे की पुढच्या 30 ते 40 दिवसामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते पैसे वापरायला मिळतात. कार्डची एक लिमिट असते, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये. आपण तेवढ्या रकमेचा खर्च आपण त्या कार्डच्या थ्रू करू शकतो, जेव्हा की आपल्या प्रत्यक्षात त्या खिशात पैसे असायलाच पाहिजे असं काही नाही. पण मी जर ते 40 दिवसाच्या आत पैसे भरू शकलो नाही परत बँकेला, तर ते माझ्यासाठी लायबिलिटी आहे, तो माझ्यासाठी कर्ज आहे. आणि त्या कर्जाचं जे व्याज आहे ते तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये द्यावं लागतं. आणि इनडायरेक्टली तुम्ही फक्त श्रीमंतीकडे जाण्यासाठी ते खर्च केलेत, पण तुम्ही श्रीमंत झालेला नाही आहेत. तुम्ही ते पैसे तुमच्या श्रीमंतीतनं वजा झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. तो क्रेडिट कार्ड हा एक मोहजाल आहे, तो प्रत्येकाला सांभाळता आला पाहिजे. 40 दिवसात जर तुम्हाला ते पैसे फेडता येणार नसतील तर तुम्ही तो पैसा खर्च करायलाच नको. म्हणून तसे कर्ज याच्या विरोधात माझा नक्की विचार आहे. बरोबर. पण कर्जाचं नियोजन करून जर तुम्ही योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली तर तुम्ही श्रीमंत नक्की होता. हा, म्हणजे नुसते माझ्याकडे 4 बँकांची क्रेडिट कार्ड आहेत ही भूषणावह बाब नाही, बिलकुल ती तुमची पत नक्की दर्शवते. मात्र त्यातनं त्याचा विनियोग मी जर अशा पद्धतीने केला की ज्यातनं फक्त दिखाऊ श्रीमंती उभी केली आणि मी कर्जाचे हप्ते भरत बसलो, तर ती गोष्ट चुकीची आहे. करेक्ट. आणि त्यासाठी मग ते कर्ज लायबिलिटी ठरतं. बरोबर. तुम्ही मगाशी एक प्रश्न मला विचारलात की ॲसेट्स काय असतात. मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं, जागा, सोनं. तसंच गुंतवणुकीचे अनेक प्रकार आज आपल्याला उपलब्ध आहेत की ज्याच्यातनं तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. उदाहरणार्थ शेअर्स, म्युच्युअल फंड्स, अनेक प्रकारच्या बँक FDs किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या FDs, फिक्स्ड डिपॉझिट, पोस्टातील गुंतवणूक, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणूक, हे सगळे तुमचे ॲसेट्सकडे वळतात. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ॲडिशनल व्याज मिळणार आहे आणि तुमच्या गुंतवलेल्या रकमेमध्ये त्याच्यात भर पडणार आहे. दरवर्षी, दर 6 महिने, महिन्याला तुम्हाला त्याच्यातनं वृद्धी होताना दिसेल. सो ऑल दीज ॲसेट्स किंवा ऑल दीज ऑप्शन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आर क्वालिफाईड फॉर द ॲसेट्स. आणि त्या ॲसेट्स तुमच्या संपत्ती निर्माण करताना तुम्हाला मदत करतात. पण एखाद्याला समजा वडिलोपार्जित काही मिळालेलं असेल, बरोबर, जमीन जुमला असेल, करेक्ट, सोनं नाणं असेल, बरोबर, किंवा काही धन असेल त्यांचं, तर ती व्यक्ती श्रीमंत असतेच असं म्हणतो आपण. गर्भ श्रीमंत आहे किंवा खानदानी श्रीमंती त्यांना मिळालेली आहे. अशा व्यक्तींनी शो ऑफ केलं तर चालेल का? आपल्या आजी आजोबांनी वडीलधाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन, कष्ट करून त्यांनी त्यांचं नियोजन चांगलं केलं म्हणून आज ती संपत्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली. आपण पुढच्या पिढीतले आहोत. आपल्याला वडिलोपार्जित आलेली संपत्ती, जसा त्याचा तुम्ही उल्लेख केला, जमीन जुमला, सोनं नाणं आणि अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला वडिलोपार्जित मिळतात, त्या तुम्ही जर सांभाळून ठेवल्या आणि त्या वाढवण्याचा प्रयत्न नक्की केला तर तुम्ही श्रीमंत नक्की आहात. कारण वडिलांची श्रीमंती तुमच्यापर्यंत पोहोचली, आजोबाची श्रीमंती तुमच्यापर्यंत पोहोचली, परंतु तुमची संपत्ती तुम्ही मुलांपर्यंत पोहोचू शकताय का ह्याच्यावर नक्की विचार करायला हवा. जर ती वडिलोपार्जित आलेली संपत्ती तुमच्यापर्यंतच संपणार असेल, किंबहुना तुम्हाला कर्जात टाकणार असेल, तर अशी श्रीमंती ही दिखाऊ आहे असं माझं मत आहे. ती श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंती असण्याकडे भर जर द्यायचा असेल तर त्याचं नियोजन, आलेले जे पिढीजात आपल्याला धन आहे ते कसं वाढवता येईल, त्याच्यासाठी आपण काय नियोजन करत आहोत, त्याच्यामध्ये आपण आपले काय विचार घालत आहोत, जेणेकरून आज जर समजा माझ्याकडे लाखभर रुपयाची वडिलोपार्जित गोष्ट आलेली असेल, त्या लाखाचे 10 लाख कसे करता येतील, याला मी श्रीमंत होणं असं म्हणेन. पण तो जर लाखाचं 0 करायचं असेल तर तो श्रीमंतीचा भाग नाही, तो फक्त श्रीमंत दिखाऊपणा आहे. बरोबर. नाही, खूप छान तुम्ही सांगितलं. आणि विशेषतः ज्यात आपण भर घालू शकतो, बरोबर, तीच खरी श्रीमंती आहे. बरोबर, बरोबर, नाही का? किंवा भर घालून जर वाढवू शकलो, करेक्ट, तर ती खरी श्रीमंती असं आपण म्हणू शकतो. आता हे झालं गर्व श्रीमंत लोकांचं आपण म्हणूया. बरोबर. पण जे खरोखर सामान्य लोक आहेत आणि ज्यांना श्रीमंत दिसण्याचाही हे नाही आहे, बरोबर, पण त्यांना श्रीमंत व्हायचं आहे, अशांसाठी याची काही ठोकताळे आहेत का, किंवा अशांनी काय करावं? त्यासाठी अनेक सोपी सूत्र आहेत आणि बहुतांशी वेळा हे आपल्याला शाळा कॉलेजमध्ये कुठे शिकवलं गेलं नाही. पण ही सूत्र जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केली
तर आपणही श्रीमंत होऊ शकतो. असा कुठेही नियम नाही आहे. आणि तुम्ही कुठल्याही श्रीमंत माणसाचा इतिहास जर काढून बघितला तर अत्यंत गरीब घरातनं त्यांनी सुरुवात केलेली होती आणि पुढे जाऊन त्याच्या कष्टाने, त्याच्या नियोजनाने आणि त्याच्या हिंमतीने त्यांनी जे काही केलं त्यातनं तो गर्भश्रीमंत झाला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानी. आपल्या देशातील सर्वात मोठं नाव आहे अंबानी परिवाराचं आणि यांची पिढीजात श्रीमंती नव्हती, पण त्या व्यक्तीने जे काही नियोजन त्याच्या आयुष्यात केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्याच्या आयुष्यात जे कमवले पैसे ते अशा ठिकाणी गुंतवले की ज्याच्यातनं प्रचंड मोठी संपत्ती निर्माण झाली. म्हणून आज अंबानी परिवार अत्यंत मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे. बरोबर. ते आपल्यालाही करणं शक्य आहे. याच्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कमवलेला पैसा अत्यंत चांगल्या पद्धतीने, योग्य मार्गदर्शनाने आणि योग्य सूत्र हातात घेऊन, सूत्राला फार महत्त्व आहे. ते सूत्र आज मी आपल्या वाचकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगू इच्छितो. उदाहरणार्थ, जर आपल्याला आपले पैसे दुप्पट करायचे असतील तर एक सोपं सूत्र किंवा सोपं फॉर्म्युला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जिथे पण कुठे पैसे टाकणार आहात, जिथे कुठे पण तुम्ही तुमचे पैसे गुंतवणार आहात, त्याला 72 गुणाकार किंवा भागाकार केला तर तुम्हाला मिळणार की किती कालावधीत माझा पैसा दुप्पट होईल. एक सोपं उदाहरण सांगतो. समजा आपण आपल्याकडे असणारे 10,000 रुपये एका प्रोडक्टमध्ये टाकायचा विचार केला आणि ज्याच्यातनं 7% वार्षिक परतावा आपल्याला मिळणार असेल तर साधारणपणे 10 वर्ष 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. आता याच फॉर्म्युल्यामध्ये जर आपण असा विचार केला की मला करोडपती होण्यासाठी काय करायला लागेल, तर करोडपती होण्यासाठी किमान तुम्हाला 15-15-15चा फॉर्म्युला मी तुम्हाला देतो. 15-15-15 म्हणजे काय, 15 वर्ष 15,000 रुपये 15%च्या प्रोडक्टमध्ये जर आपण गुंतवले तर 15 वर्षानंतर खात्रीशीर आपल्याला 1 करोड रुपये आपल्यासाठी उभे करता येतील. बरं. पण हा 15-15-15चा फॉर्म्युला खूप कमी लोकांना माहिती आहे. मुळात 15% हेच माहीत नाही आम्हाला. हां, 15% कुठे मिळतात हा एक शोधण्याचा प्रश्न आहे. मग 15% आपल्याला जमिनीत मिळत आहेत का, 15% आपल्याला सोन्यात मिळत आहेत का, 15% बँक FD मध्ये मिळत आहेत का, 15% म्युच्युअल फंड शेअर बाजारामध्ये मिळत आहेत का, हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. हे जर आपल्याला शोधता येत नसेल तर आर्थिक सल्लागार हा या बाबतीत तुम्हाला मदत करू शकतो. जसं मला जर घरामध्ये किंवा मला स्वतःला, माझ्या घरातील व्यक्तीला काही आजारपण आलं तर मी पहिल्यांदा धाव घेतो माझ्या डॉक्टरकडे, जो माझा फॅमिली डॉक्टर आहे, ज्याला माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्याबद्दल संपूर्ण इतिहास माझा माहिती आहे. तो माणूस तपासून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. मी असं म्हणेन की जसं स्वतःच्या तब्येतीसाठी आपण धावत पळत डॉक्टरकडे जातो, तर कमवलेला 1-1 रुपया जर वाढवायचा असेल आणि तो लाखो करोडो रुपयांमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल, योग्य आर्थिक सल्लागार तुम्हाला हवा हे नक्की. कारण म्हणजे हे 15-15-15 हे नेमकं काय हे तुम्हाला आर्थिक सल्लागार नक्की समजून सांगेल आणि योग्य 15%चा प्रोडक्ट तो तुम्हाला नक्की दाखवेल. बरोबर. जेणेकरून तुमच्याकडे 15 वर्षामध्ये 1 करोड रुपये नक्की निर्माण होतील. तिसरा एक फॉर्म्युला मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण जे काही पैसे आज कमवतो त्याचं ब्रेकअप आपण जर योग्य पद्धतीने करू शकलो. उदाहरणार्थ 50-30-20चा एक फॉर्म्युला आहे. 50-30-20 म्हणजे काय, समजा मी 10,000 रुपये महिन्याला कमवतो, त्याच्या 50% हा माझ्या दैनंदिन खर्चावरती मी जर खर्च केला, माझ्या फॅमिलीवरती होणाऱ्या खर्चांवरती खर्च केला आणि उरलेल्या 30% पैशावरती मी स्वतःच्या छंदांवरती, स्वतःच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी, स्वतःच्या फॅमिलीच्या गरजांसाठी जर वापरले आणि उरलेले 20% मी सातत्याने पैसे गुंतवले, ते दीर्घकालीन कमवले, तर फार मोठा टप्पा आर्थिकदृष्ट्या संपत्ती निर्मितीसाठी निर्माण करू शकतो. आणखीन एक फॉर्म्युला असा आहे की मला करोडपती काही काळामध्ये व्हायचंच आहे, तर मग 25x फॉर्म्युला आहे. 25x फॉर्म्युला काय आहे की तुमच्याकडे असणारे पैसे, वार्षिक उत्पन्न तुमचं जे आहे त्याला 25 पटीने तुम्ही जर गुणाकार करून विचार केला की काय आकडा येतो, तो आकडा तुमच्या गुंतवणुकीतनं निर्माण जर करता आला, त्याच्यातनं तुमची रिटायरमेंट कन्फर्म आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा एक आर्थिक सपोर्ट तुमच्या निवृत्तीसाठी आज तुम्ही उभा करू शकता. म्हणजे माझं उत्पन्न किंबहुना माझं जे आत्ताचं उत्पन्न आहे, हो, ते जर 10 लाख आहे, बरोबर, त्याला जर तुम्ही 25 पटीत जर गुंतवणूक विचार केला आणि अशा पद्धतीने जर गुंतवणूक नेत गेला आणि पुढं निर्माण झालेली जी 25 पटीची रक्कम ही तुमच्या निवृत्तीसाठी
मोर दॅन इनफ आहे आणि तुम्ही आरामात तुमची निवृत्ती घेऊ शकता. म्हणजे 2.5 कोटी मला वाटतं. 2.5 कोटी म्हणजे 2.5 कोटी जर ध्येय मी साध्य करू शकलो तर तुम्ही आजही गुंतवणुकीतनं किंवा तुमच्या स्वतःच्या धकाधकीच्या आयुष्यातून तुम्ही बाहेर पडून आरामात निवृत्ती करून आरामात तुमचं लाईफ जगू शकता. ह्या सूत्राचं काय नाव म्हणाल? हा 25x असं त्याचं सूत्र आहे. 25x. आणि त्याचा फॉर्म्युला अत्यंत सोपा आहे. तुम्हाला फक्त स्वतःचं वार्षिक उत्पन्न स्वतःसमोर आणायचं आहे आणि त्याला 25 पटीत तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी लागणारे प्रोडक्ट कोणते, त्यासाठी काय करायला लागेल, याच्यासाठी आर्थिक सल्लागार तुम्हाला मदत करतो. वा, आणि हे खूपच भन्नाट सांगितलं. म्हणजे आता हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की खरंच आपण फार पूर्वी ह्या गोष्टी बोलायला पाहिजे. म्हणजे ज्या काळात आम्ही गणिताचे फॉर्म्युले सोडवता नाकीनऊ आलं होतं त्या काळात किंवा त्यानंतर जरी हे फॉर्म्युले थोडे समोर आले असते तर आज आम्ही नक्कीच तुमच्यासारखेच नक्कीच. याच्यामध्ये कसं असतं की आपण कमवतोय तो पैसा याचं नियोजन करणं खूप अत्यंत महत्वाचं आहे. गुंतवणुकीतनं संपत्ती निर्मिती करायची असेल आणि श्रीमंत बनायचं असेल तर त्याला ध्येय पाहिजे, त्याला शिस्त पाहिजे. या शिस्तीसाठी, ध्येयासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शक पाहिजे. मार्गदर्शक जर तुम्हाला योग्य सापडला तर तुमचा येणारा प्रवास हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत चांगल्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातो आणि योग्य नियोजन हा त्याच्यात मुख्य पाया आहे. तर हे जे छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत हे समजायला सोपे आहेत आणि वापरायलाही सोपे आहेत. ह्याला फक्त रिगरसली फॉलो करणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक सामान्य गुंतवणूकदारासाठी, सामान्य व्यक्तीसाठी हे सहज शक्य आहे. पण ह्याच्यासाठी निर्धार आणि निश्चय पाहिजे. बरोबर. म्हणजे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी आवश्यकता आहे गुंतवणुकीची. आता ही गुंतवणूक केव्हा नेमकी करायची, कशी करायची याविषयी देखील तुम्ही आम्हाला नक्कीच येणाऱ्या एपिसोडवरती आपण ह्या विषयावर नक्की विचार करू की गुंतवणुकीची नेमकी वेळ काय आणि गुंतवणूक का करायची आणि कधी करायची याच्यावर आपण अतिशय सविस्तर पुढच्या पॉडकास्टमध्ये बोलू. प्रण असा करूया की आपण आपल्याला ऐकणाऱ्यांना देखील करोडपती बनवून जाऊया. येस. तर मित्रांनो, या वेल्थफुल गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. आमचा प्रयत्न आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टीत, जसं आता संदीपजींनी ही सगळी सूत्र आपल्या पुढे आणली, ह्या कधी आपण ऐकलीच नव्हती, म्हणजे किमान मी तरी ऐकली नव्हती. तर अशा गोष्टीतून जर आपली खऱ्या अर्थाने प्रगती होत असेल तर आपण त्यात सहभागी का होऊ नये, आणि हाच या मालिकेमागचा उद्देश आहे. जाता जाता संदीपजी तुम्हाला काही आवाहन करू इच्छितात त्याविषयी. हा काळ अतिशय चॅलेंजिंग आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमवलेल्या पैशाकडे अतिशय सिरियसली पाहणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आर्थिक नियोजन, आर्थिक सल्ला हा आपल्याला मिळाला पाहिजे. आजकालच्या या पॉडकास्टमधनं आम्ही याच विषयी आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपलं आर्थिक येणारं भविष्य हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकू आणि नेमकं आपल्याला काय केल्याने काय होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी कसा होईल, यासाठी ह्या वेल्थफुल गप्पा आपल्याला नक्कीच मदत करतील. आपण नक्कीच पुढच्या पॉडकास्टसाठी वाट पहा. त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन मोठी माहिती आपण या संदर्भात देणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद श्रोते.